हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। नांदगाव तालुक्यातील मांडवडच्या ग्रामसेवकानं केला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार। मांडवड ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू। नोव्हेंबर 2023 मध्ये जी नांदगाव तालुक्यात गारपीट झाली, त्या गारपिटीच्या बदल्यात राज्य शासनानं जे अनुदान वाटप केलं होतं, त्या अनुदानात मांडवडच्या ग्रामसेवकानं मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती मांडवड ग्रामस्थांनी दिली आहे। त्याची प्रशासकीय स्तरावर दखल घेत नसल्यानं मांडवड ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। मुळात ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना 10,800 रुपयांऐवजी 5,400 अनुदान दिले आणि याच शेतकऱ्यांच्या नावावर ग्रामसेवकाने त्याची पत्नी, साला, भावासह मित्र परिवाराच्या नावावर 55 ते 70,000 रुपये अनुदान टाकले आहे। या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। मांडवड गावचा रहिवासी। नोव्हेंबर 2023 मध्ये जी गारपीट झाली, त्या अनुषंगाने जी यादी प्रसिद्ध झाली, लोकांना ज्या रकमा अदा झाल्या, त्या रकमामध्ये लोकांना झालेल्या 5,400 रक्कम अदा झाली। परंतु यादीनुसार ती रक्कम माहितीच्या अधिकाऱ्यांनी काढली। ती यादी ग्रामसेवकडून त्याच्यावर 10,800 रुपये म्हणजे सरासर 5,400 रुपयाचा पारा ग्रामसेवकने केलेला आहे। मी सुबोध साहेबराव चेटे, मांडवड गावचा रहिवासी शेतकरी। आमच्या गावात नोव्हेंबर 2023 मध्ये जी गारपीट झाली, त्या गारपीटचे नुकसानीचे पंचनामे करतेवेळी त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपहार आमच्या ग्रामसेवकाने, ग्रामविकास अधिकाऱ्याने केलेला आहे। सदर अपहाराची आम्ही चौकशीसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली असता आणि त्यांना काही पुरावे सादर केले असता उलट गटविकास अधिकाऱ्याने शेतकऱ्यांवरच म्हणजे आम्हालाच आंदोलन दडपण्यासाठी त्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर आमचे आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावरच आचारसंहितेचे कारण दाखवून कारवाईची धमकी आम्हाला दिली आणि आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला। सदर चौकशी केली असता आम्ही जे उपोषणाला बसलो, जे मुद्दे त्यांना दिलेत की कुठल्याही गावच्या शेतकऱ्याचं नाव, शेतकरी गावचा, त्याचा गट नंबर गावचा, परंतु पैसे हे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या घरातील सदस्यांच्या खात्यावर गेल्याचे VKID मधनं ऑनलाईनमधनं आम्हाला ते आढळल्यानंतर ह्या गोष्टी, हे पुरावे आम्ही गटविकास अधिकाऱ्याला सादर केले, परंतु त्यांनी आमचं आंदोलन हे आमच्यावर असं कारवाईचं कारण दाखवून आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला। तरी सदर पुरावे आजही आम्ही मीडियाद्वारे आणि सदर गोष्टीची माहिती आम्ही स्थानिक आमदार, तहसील प्रशासन, पंचायत समिती, गटविकास अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे सहाय्यक मंत्री या सर्वांना आम्ही मेलद्वारे पण त्याचा पाठपुरावा घेत आहोत। परंतु आमच्यापर्यंत अजूनही आमच्या आंदोलनाची दखल कुणीही घेतलेली नाही आहे। शेतकऱ्यांवर एवढी वाईट वेळ आल्यानंतरही कुणी दखल घेत नाही, ही शेतकऱ्यांची असलेली थट्टा मी समजतो। आणि सदर पुरावे आम्ही दाखल केल्यानंतर प्रशासनाला जर सदर पुरावे भेटत नसतील तर आम्ही प्रशासनाला ते पुरावे देण्यास तयार आहोत, परंतु ते पुरावे दिल्यानंतर प्रशासन संबंधित सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर या प्रकरणात इतक्या मोठ्या लाखो कोटी रुपयांचा हा घोटाळा ग्रामविकास अधिकाऱ्याने आम्हाला तरी असं वाटतं की कधीतरी असंही होऊ शकतं की गटविकास अधिकारी आणि तहसीलदारही या करोड रुपयाच्या घोटाळ्यात सामील असू शकतात। त्याच्यामुळे हे आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहात। तुमच्यामार्फत आम्ही शासनाला हीच विनंती करतो की सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्वच अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल, फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं व आमचा हक्काचा जो पैसा ह्या अधिकाऱ्यांनी लाटलेला आहे त्याचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळावा, ही आम्ही तुमच्यामार्फत शासनाला विनंती करतो। धन्यवाद। वृत्त संकलन विभागासह मी मयुरी घोलप, हिंदवी स्वराज्य न्यूज, नांदगाव।